इगतपुरी दिनांक 12/7/2024 रोजी इगतपुरी तहसीलदार कार्यालय येथे आदिवासी नारी शक्ती बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने विविध विषयांवर प्रमुख मागण्या, रेशन कार्ड ऑनलाईन करणे, रेशन कार्ड मिळण्याबाबत, विधवा महिलांना मुलांच्या 25 वर्षाची अट रद्द करणे यांना 21,000 उत्पन्न दाखले मिळण्याबाबत व कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्याबाबत, संजय गांधी निराधार फॉर्मसाठी तलाठी कामगाराची सही मिळण्याबाबत आदी विषयांवर इगतपुरी तहसीलदार यांना निवेदन देऊन या सर्व आदिवासी नारी शक्ती महिला व या सर्व इगतपुरी तालुक्यातील विभागातील महिला सहभागी झाल्या होत्या। आदिवासी नारी शक्ती बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष नीता वारघडे, उपाध्यक्ष शालू हुंबीर, सचिव शंकुतला ठाकरे, सामाजिक कार्यकर्त्या मीना सोनवणे, संघटक जया भगत, संघटक मंजुळा सराय, संघटक गजाबाई वाणी इत्यादी कार्यकर्त्या महिला उपस्थित होत्या। इत्यादी नारी शक्ती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था इगतपुरी यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरी तहसीलदार कार्यालय येथे मोर्चा काढण्यात आला होता। माननीय इगतपुरी तहसीलदार साहेब यांनी तहसील सदरील आदिवासी नारी शक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष व सर्व महिला कार्यकर्त्या व पदाधिकारी यांना आश्वासन दिलं, तुमच्या सर्व विषयांवरील विचार करू असं सांगण्यात आलं। रोकठोक पोलीस टाइम्स न्यूज साठी श्याम जाधव, नाशिक। काढून 21,000चा उत्पन्नाचा दाखला देण्यात येईल, परंतु हे उत्पन्नाचे दाखले आम्हाला आजवर मिळालेले नाही, कारण ज्या पेन्सिल आहेत त्या महिलांच्या त्या त्यांच्या हक्काच्या आहेत। अजून ज्या विधवा महिला आहेत त्यांना रेशन कार्ड मिळालेले आहेत, तेही आजवर ते ऑनलाईन झालेले नाही। त्या महिलांचे अक्षरशः 4-4 मुली कोणी अनाथ आहेत आणि जे कुटुंब आहेत गोरगरीब त्यांचे रेशन कार्डचे फॉर्म आपण तहसीलदार कार्यालयामध्ये जवळजवळ 8 ते 9 महिने झाले आहेत जमा केलेले आहेत। एका साहेबांची सही झाली देखील असताना देखील सुद्धा डॉक्युमेंटची पूर्तता करायला सांगतात। आम्ही रहिवासी नाहीत का, आमच्याजवळ आधार कार्ड आहे, मतदान कार्ड आहे व इतर सर्व कागदपत्र आहेत, तरी तुम्हाला 100चा बॉन्ड लागतो का? आपण मतदान करायला जातो तेव्हा 100चा बॉन्ड घेऊन जातो का?